हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 28 दंडगोल, शंकू व गोल, कडा व कोपरे. हा आपला व्हिडिओ क्रमांक 34 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 33 मध्ये आपण त्रिमिती वस्तू आणि घडणी हा घटक शिकलो. त्यावर असणारे सर्व प्रश्न आपण व्यवस्थितपणे समजून घेतली. दंडगोल याला म्हणतात सिलेंडर, शंकू म्हणजे कोन आणि गोल म्हणजे स्फिअर. हे सुद्धा त्रिमिती वस्तू आहे जे की तुमच्या 4थी आणि पुढच्या वर्षी 5वी मध्ये तुम्हाला याच्या विषयी आणखी थोडीशी जास्त माहिती आहे. त्यामुळे हा घटक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. या घटकावर सुद्धा एक प्रश्न पेपरमध्ये विचारला जाणार आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार की दंडगोल, शंकू, गोल म्हणजे काय, यांना किती कडा आणि कोपरे असतात, है ना, यांचे पृष्ठभाग किती असतात, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि यावर दिलेले थोडेसे स्वाध्याय आहेत जे की आपण समजून सोडवणार आहोत. मग आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. यामध्ये आपण पहिला घटक शिकणारे शंकू, याला इंग्लिश मध्ये म्हणतात कोन. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा अशा प्रकारची वस्तू तुम्ही आपल्या घरामध्ये पहा. आपण वाढदिवस साजरा करतो की नाही, मग आपण अशी टोपी आणतो की नाही, त्यानंतर जोकर सुद्धा अशा प्रकारची पहा टोपी घालतो की नाही. मग या टोपीला, या प्रकारच्या शेपला, या प्रकारच्या वस्तूलाच आपण काय म्हणणार आहे, शंकू म्हणणार आहे. शंकू ही जी आकृती आहे ना ही शंकूची म्हणजे कोन. आता शंकूला कोणकोणत्या गोष्टी असतात समजून घ्या. शंकूला एक कोपरा असतो फक्त. पहा इथं जर उलट केली आपण ही टोपी किंवा शंकू या प्रकारे. त्यानंतर पहा हा जो भाग असतो ना पूर्ण, म्हणजे आपण कागदनी पण असा फोल्ड करून बनवू शकतो ना दुमटून. हा जो भाग असतो ना पूर्ण पूर्ण असा गोल प्रकारे, समजा ही पाही पेन्सिल आहे, या पेन्सिलचं पूर्ण इकडची पूर्ण साईड ही गोल. मग हा जो भाग आहे ना जो आपण गोल केला, समजा आपण कागदनी जर दुमटून बनवला ना तर या भागाला म्हणायचं वक्र पृष्ठभाग. वक्र म्हणजे असा गोल असतो ना तो पूर्ण, याला म्हणणार वक्र पृष्ठभाग. आणि व्यवस्थित पहा बरं का, खाली सुद्धा एक गोल आहे, इथं सुद्धा हा एक पृष्ठभाग आहे. काय आहे हा एक पृष्ठभाग, पण हा वर्तुळाकार आहे पृष्ठभाग. इथं जर तो म्हणजे मोकळा असला तर तो तिथं नाहीये पृष्ठभाग. आणि त्याच्यावर समजा आपण एक झाकण लावलं आहे ना, जसं आपण आईस्क्रीमचा कोन आणतो की नाही आणि त्यावर पहा वरती एक झाकण असतो, म्हणजे आपण पहा तो कागद असतो की नाही गोल, मग तो वर्तुळाकार पृष्ठभाग झाला. आणि याचा जो एक कोपरा असतो ना, कोपरा, गोल कोपरा असतो, त्या गोल कोपरा काय कड म्हणायचं त्याला, कड. ठीक आहे. मग पहा विदूषकाच्या टोपीसारखा म्हणजेच जोकरच्या टोपीसारखा आकाराला शंकू असे म्हणतात. शंकूचा एक पृष्ठभाग वक्र व एक पृष्ठभाग सपाट असतो. हा वक्र आहे पृष्ठभाग, हा सपाट आहे आणि हे कड आहे. याला शंकूला एक वर्तुळाकार कड व एक कोपरा असतो. म्हणजे किती गोष्टी झाले पहा, 4 गोष्टी झाले. कोणकोणते? आता पृष्ठभाग, 2 पृष्ठभाग आहे. कोणते 2 पृष्ठभाग आहे? एक वक्र पृष्ठभाग आणि एक कोणता आहे तिथं सपाट आहे, म्हणजे वर्तुळाकार सपाट. एक कोपरा असतो आणि एक इथं कड असतं, वर्तुळाकार कड आहे गोल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी आकृती आपण पाहणार आहे दंडगोल, त्याला दुसरं नाव आहे वृत्तचिती, म्हणजेच इंग्लिश मध्ये याला म्हणतात सिलेंडर. याला काय म्हणतात? सिलेंडर शेप. आपल्या घरामध्ये पहा डबे असतात है ना, तुम्ही किचन रूम मध्ये जा, तिथं छोटे मोठे पिठाचे डबे वगैरे असतात की नाही, त्या गोष्टी कोणत्या शेपच्या असतात किंवा कोणत्या आकृतीच्या असतात? ते दंडगोल म्हणजेच वृत्तचिती, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सिलेंडर. आता सिलेंडर मध्ये त्याचे काय काय भाग आहे पहा. हे त्याचं बॉर्डर झाली ना कॉर्नर, याला एक कड म्हणणार आपण, पण वर्तुळाकार कड आहे आणि खाली सुद्धा कड असणार आहे. त्यानंतर पहा हा सपाट पृष्ठभाग झाला खालचा, आणि वरती झाकण असेल तो सुद्धा एक सपाट पृष्ठभाग झाला. आणि जो मधला भाग असणार आहे ना पूर्ण, तो असतो वक्र पृष्ठभाग. कोणता पृष्ठभाग असतो तो? वक्र म्हणजे गोल,
वक्र पृष्ठभाग आहे आणि 2 सपाट पृष्ठभाग आहे आणि 2 वर्तुळाकार कड्या आहे त्याच्यामध्ये. वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल अथवा वृत्तचिती असे म्हणतात. दंडगोलाला 2 वर्तुळाकार कडा व 0 कोपरे असतात. याला कोपराच नाही, कॉर्नरच नाही याला. ठीक आहे. पण कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये 2 सपाट पृष्ठभाग, 1 वक्र पृष्ठभाग आणि 2 कडा वर्तुळाकार ते पण. ठीक आहे. दंडगोल वृत्तचिती म्हणजे सिलेंडर. त्यानंतर पुढची आकृती आहे, पुढचा आकार आहे गोल. गोल याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पेअर. म्हणजे चेंडू सारखा जो असतो की नाही आकाराचा त्याला म्हणायचं गोल. आता याला कडा सुद्धा नाहीये, याला कोपरा सुद्धा नाहीये, याला फक्त एक वक्र पृष्ठभाग असतो. फक्त एक वक्र पृष्ठभाग असतो. कोणला? गोलला. गोलाला एकही कडा अथवा कोपरा नसतो. एक पण कडा नसतो त्याला आणि एक सुद्धा कोपरा नसतो. चला आता दंडगोल, शंकू आणि गोल यावर असणारे स्वाध्याय आपण पाहू, म्हणजेच नमुना प्रश्न. पहा, पहिला प्रश्न आहे, एकच नमुना प्रश्न आहे, लगेच स्वाध्याय चालू होतात. पुढील पैकी कोणत्या वस्तूला एकच कोपरा असतो? एकच कोपरा असतो. गोटी. गोटी है ना, जे गोट्या खेळतात ना काचेच्या, मग ते गोटी म्हणजे गोल आहे, गोलाकार आहे ती, स्पेअर. याला तर कोपरा म्हणजे कोपरा आणि कडाच नसतं. डबा, याला कोपरा असतो का? नाही. पाण्याची बाटल, नाही. पाण्याची बाटल कोणत्या आकाराची आहे? दंडगोल. आणि आईस्क्रीमचा कोन, आईस्क्रीमच्या कोनाला एक कोपरा असतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू, सरावासाठी दिलेले प्रश्न, स्वाध्याय. पहिला आहे, पुढील पैकी कोणत्या आकाराला एक सपाट व एक वक्र पृष्ठभाग असतो? दंडगोल, याला सपाट किती? 2 आहे, हा नाहीये. घन, नाही, काही संबंध नाही घनाचा इथं. शंकू, पहा शंकू जर आपण असा काढला तर याला एक सपाट पृष्ठभाग आहे, हा वरचा सपाट, आणि एक वक्र. वक्र म्हणजे हा अशा प्रकारे हा गोल पूर्ण साईडचा. मग शंकू आपलं उत्तर असणार आहे. गोलाला तर एकच कोणता असतो? वक्र पृष्ठभाग असतो, त्याला सपाट पृष्ठभाग नसतो गोलाला. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. गोलाला किती कोपरे असतात? कोपरेच नसतात त्याला, म्हणजे 0 कोपरे असतात. तिसरा प्रश्न आपण पाहू. खूप सोपे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित सराव करा. पाण्याचा पाईप, पाण्याचा पाईप, हे अशा प्रकारे पाईप असतो की नाही, इकडून समजा ओपन आहे पाईप, इकडून पाणी आपण टाकलं, इकडून पाणी येणार आहे. हे पुढील पैकी कोणत्या आकाराचे उदाहरण आहे? दंडगोल, इष्टिकाचिती, शंकू आणि गोल. गोल तर असणार नाही, शंकू असणार नाही. इष्टिकाचिती म्हणजे काय? क्युबाईड, या अशा प्रकारे नाही, हे तर फिक्स टँक वगैरे असतो असा. दंडगोल सिलेंडर शेपचा असतो. पाईप, पाईपला तुम्ही उभं करा या प्रकारे, पहा, मग तो सिलेंडर शेपचाच असतो की नाही. त्यामुळं पाण्याचा पाईप जो आहे तो दंडगोलाचा उदाहरण आहे. चौथा प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणते गोलाचे उदाहरण आहे? गोलाचे उदाहरण आहे. डबा, नाही. पुस्तक, नाही. विदूषकाची टोपी, नाही. क्रिकेटचा चेंडू, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पाचवा प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला 2 सपाट व 1 वक्र पृष्ठभाग असतो? आणि ते असतं दंडगोलाला. 2 सपाट आणि 1 वक्र पृष्ठभाग, आणि 1 सपाट आणि 1 वक्र आला म्हणजे तो शंकू असतो. पण 2 सपाट म्हणल्यावर पहा सिलेंडर, 2 सपाट आणि 1 वक्र. 6वा प्रश्न आपण पाहू. पुढील पैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला एकही कोपरा व कडा नाही? एकही कोपरा नाही, एकही कडा नाही, असं कोण असतो? गोल, पर्याय क्रमांक 4. 7वा प्रश्न आपण पाहू. दंडगोल, दंडगोलाला एकूण किती पृष्ठभाग असतात? वक्र व सपाट धरून, वक्र पण धरायचे, सपाट पण धरायचे, त्याला एकूण किती पृष्ठभाग असतात? मग आता पहा, हा दंडगोल आहे की नाही आपला सिलेंडर, मग हा एक सपाट पृष्ठभाग झाला, खालचा एक सपाट पृष्ठभाग झाला, आणि हा सुद्धा एक पृष्ठभाग झाला की नाही, पण हा वक्र आहे. मग 2 सपाट आणि 1 वक्र किती झाले? एकूण 1 2 3, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 8वा प्रश्न आपण पाहू. पुढील पैकी कोणता आकार फक्त घरंगळेल? इष्टिकाचिती, शंकू, दंडगोल आणि गोल. सांगा बरं. जास्त करून गोल आहे ना, गोटी घ्या, चेंडू घ्या, यांना तुम्ही ठेवा बरं कुठे पण असं थोडं पृष्ठभागावरती, खाली घरंगळ जाणार की नाही पटकन.
म्हणजे हे काय आहे, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणती वस्तू शंकूचे उदाहरण आहे? शंकूचे उदाहरण आहे, कोणचे उदाहरण आहे? वाढदिवसाची टोपी, फुटबॉल, जेवणाचा डबा, बाटली. वाढदिवसाची टोपी, पर्याय क्रमांक 1. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या वस्तूला एकही सपाट पृष्ठभाग नसतो? खाऊचा डबा म्हणजे सिलेंडर पृष्ठभाग असतो, बिस्किटचा पुडा, चॉकलेट आणि लाडू. सपाट पृष्ठभाग नसतो. लाडू म्हणजे तो गोलाकार असतो, याला एकही पृष्ठभाग सपाटवाला नसतो. चॉकलेट म्हणजे इष्टिकाची ती क्युबाइड शेपचा जर असेल है ना, टॉफी या प्रकारची, त्याला पृष्ठभाग असतो. बिस्किटचा पुडा सुद्धा क्युबाइड शेपचाच असतो. मग या सर्वांना काय आहे, पृष्ठभाग आहे, मात्र लाडूला पृष्ठभाग नसतो. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो धडा क्रमांक 28, दंडगोल, शंकू व गोल. मग कोणत्या आकाराला किती पृष्ठभाग, किती कडे असतात हे आपण समजून घेतलं आणि यावर असणारे आपण प्रश्न सोडवले. हे सर्व त्रिमिती वस्तू आहे, लक्षात ठेवा. मग पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण यातील पुढचा एक घटक आहे इष्टिका, चिकटी व घन, यांचे कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे म्हणजे क्युबाइड आणि क्यूब. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.